आज देवीला साडी नेसवण्याचा आज प्रोग्राम सुरू आहे. स्वतः साडी नेसणं आणि साडी नेसवण्यात खूप फरक आहे. हे सोपा नाही आहे आणि यामध्ये सगळं परफेक्ट अशी प्रत्येक घड्या प्रत्येक निऱ्या परफेक्ट दिसलं पाहिजे असं आहे. हा स्टँड आहे. या स्टँडवरती आपण गौरी बसवणार आहोत आणि त्याचे हे जॉईन करणार. या घड्या इम्पॉर्टंट आहेत. या घड्या जर करेक्ट आल्या तर पुन्हा साडी नेसवली खूप छान दिसणार. गणपती बाप्पा आमच्याकडे गौरी जवळजवळ 30 वर्षापासून बसतात. तर आधी या आमच्या मातोश्री या गौऱ्या साडी नेसवायचे. आता यांचा वारसा यांच्या सुनांनी घेतला आहे पुढे आणि या आता यांच्या पद्धतीने साडी नेसवत आहेत. पार्वतीच्या बाळा पायात वाळा पार्वतीच्या बाळा ताशाचा आवाज ताशाचा आवाज
त्याच्यातून पदर घ्यायचा का? हां त्याच्यातून घेतलं का पदर? एवढा वाच ना हे याच्यात टाक. खाली ते कर. खाली आलं. बरं हे कर. खावायला काय पदर घे ना वरती मध्ये पदर पण ना वरती काढलास ना जास्त एकदम वर नको ना स्टँड बसलं पहिले हां हे करून घ्या म्हणजे मग साईडला ते पिन लावतो किनारी छान वाटते यायची विना काढूया इथे एक लावावी लागेल फक्त हे इकडे सरक करते इकडे हे कोपरा पण तोच ना म्हणजे खाली येणार नाही हां हे वरती का मध्ये घे ना ते घे सगळं हे बरोबर आहे ना असं पाहिजे असं सर्व बस तुझ्याकडे तोंड कर तिकडं म्हणजे पुढं मागं असं तुम्हाला खाली ते करायला भेटून फिरायला भेटून नाही हे साईडला आलं पाहिजे ना हे नाही सांगत अच्छा स्टँडच म्हणलं असं हां. अच्छा बघा मस्त वाटते वा खूप सुंदर है ना आणि खूप छान असं हे केलेलं आहे. आता फक्त शेवटचं कुठलं घेतलं हात ते पदर वगैरे करणं ते चालू आहे. या ज्या घड्या आहेत त्या घड्या इम्पॉर्टंट आहे सगळ्या. बसले ना हो बस तिचा कुठला होता कुठलाही चालतो ना कारण मग कुठं कुठलाही सर पदर बसता परत करायला लागेल. जास्त कमी झालाय पहिला देऊन बघ हां देऊन खूप मस्त. किती बसतोय बघ परत करावं लागेल. खोलावे लागेल एकाच ठिकाणी लागतो ना कमी करू ना. थोडासा लावावा लागेल आपण वरून घेतो नाही नाही घेत नाही ना पण एवढीच किंमत आहे ना एका मशी चापून चापून बसला मग थोडंसं गोड्याला लागेल. नाही ते छान वाटतं ते जवळ उलटा आहे का? उलटं झालं बसवायचे अशी ठीक आहे फोडून बघा ना. हां इथं ना आज नाही घालणार उद्या आपण घालणार. घेतो. उद्याच घालणार. हां ना केले ना त्याच ह्याच्या आपण केलं कुठल्या यांच्या कपाटात आहे लाकडी करायचं लाकडी तर लाकडी साडी नेसून पूर्ण झालेली आहे. आता दागिने नेसवणार.
घालणार. वरती घे वरती. एवढंच आहे का? एवढंच आहे ना? तर बस. मंगळसूत्राच्या वरती आलं पाहिजे ना. अजून वरती थोडं. हे पण येणार नाही. आपले किती टाईट आहे? किती थोडंसं घे. हा, बस. बस हे. आताच घे. हां. मागे बांधावं लागेल. बस झालं? हे छोटं घेणार आहे का? ते नाही आता बस झालं ना. नको ना? खूप झालं ते. पेन काळं जास्त दिसत नाही. काय जास्त दिसत नाही. म्हणून म्हणलं की हां तेच इथे यायला पाहिजे असं. एक मिनटं. हे दिसत नाही आहे का? हां दिसतं. आणि केस आवाज आला. ठेवायला जमन ना ते आधी पण. ते होतं त्यांचं. कुणाचं? इथे काय आहे का? हां. एवढंच आहे. खाली आहे. कुठे? इकडे ठेवून घेऊयात का ते? कोपऱ्यात. आणि पूर्ण सजवून तयार झालेली आहे देवी. रेडी झालेली आहे. आता त्याला अलगद वरती स्टेजवरती ठेवणार. ती पण एक मोठी कसरत असते. माकडे झाले. आता थांब.
आणि तुम्ही हा भाग आहे ना, हा भाग- या भागाने बघा बरं सरळ आहे हा, का तेच हा, म्हणते. मग पुढे नंतर बघा. आई बघा हा पण हे बघा विराजमान झाली आहेत आता देवी. गणपतीच्या बरोबरला घ्या थोडंसं. मागे घेऊ हां थोडं ते मागे ठेव. आणि बरं बाकी आहे वो ऋषि का चष्मा निकालने को गए मग पूर्ण तयार झाली आहेत आता. एक का और बाकी है ना. हा आता इथे अजून एक देवी बसणार आहे. थोडा गॅप घेऊन जरा ब्रेक घेऊन आता आमच्या महिला मंडळ दुसऱ्यासाठी तयारी करतील. आता महिला मंडळाने दुसऱ्या देवीसाठी पण सुरुवात केलेली आहे आता. सेम करण्याचा प्रयत्न करणार आणि होणार सुद्धा. सगळ्या झाल्या बघा. त्याच्या एक मोठी घड्या लावून सगळ्या घ्या ready ना. झाल्या त्याला पण घड्या लावून सुद्धा. घ्या. सगळ्याची मिळून मोठी म्हणजे ती आतमध्ये तशीच बसली. पहिल्या साडीला नेहमी वेळ लागतो आणि दुसरी साडी थोडी लवकर होते, कारण जो पण आयडिया असते ती पहिल्या साडीमध्येच लागते. आता तो स्टँडवरतीला उभी करणार. होय. एक मिनिट. कमी पडलं ना? बस ना. थोडंसं थोडंसं घड्या परफेक्ट. बसला ना टाईट. गौरीची बॉडी बॉडी पातेल्यावरच घेते ना. हा हा
साईज पण चांगला. हात लावून घेते का आधी? बघितलं ना इथपर्यंत कसं बसतं. नाही आता छान वाटतं आता बघित. लॉक पल्लीमुळे ते परफेक्ट लागलं जातं म्हणजे हात हलत नाही. खूप सुंदर किती फटाफट साडी नेसवली गेली दुसरीवाली. ती पण असंच घ्यायला गेलं. त्याचा एक वरचा मला ते 16 आहे. ते इथून पण घेता येईल आपल्याला. हा नाही ते एक वरचा परफेक्ट झाले परफेक्ट. दिसते पण छान आहे. हो कोणाचा? हॅलो. बघा आता जवळजवळ पूर्ण झाली आहे साडी नेसवणं. आता फक्त गडी आणि पिना वगैरे सगळं बाकी आहे. येलो कलरचं. आता ठीक आहे. मस्त बसली. कापूस मला बुके ती हलत नाही आहे. खूप छान खूप मस्त फक्त मागून खूप सुंदर अशी साडी नेसवलेली आहे. मला सांगितल्याप्रमाणे जास्त पण नको. पहिल्या गौरीसाठी फक्त वेळ लागतो आणि टेक्निक वगैरे ती सगळी समजली की दुसऱ्या गौरीला नेसवायला खूप सोपी जाते. आणि ही जी पद्धत आहे घडीची ही पेशवाई पद्धतीला म्हटली जाते. हलते ना माहिती. आता साडी नेसून पूर्ण झाली. आता दागिन्यांची वेळ. ते घट्ट करण्यासाठी इथे लावू शकते ना अशी. बसेल ना. नको पण ते बघ ना वरती. खूप सुंदर अशी ठुशी. अशीच ठेव. अच्छा. आणि कोल्हापुरी साज. साईज बघा किती. पूर्ण घेतलं. लहान काळ्या मण्यांचं मंगळसूत्र. ते पण मस्त. त्याला ठुशीसुद्धा म्हणतात. आणि मोठं मंगळसूत्र. हे थोडंसं खाली घेऊ का? त्याच्यावरती जातो. गॅस नाही. हे वर खाली हवी ना गोंधळा दीपक लेटर का काय काय बनवायचे?
बधाई लेटर बधाई कार्ड तेवढीच जाते सुंदर गौरी रेडी झाली सजवून, खूप छान. किती कमी वेळामध्ये आणि सगळे व्यवस्थित सगळे झाले. या घड्या परफेक्ट पेशवाई पद्धत. आता पुन्हा एकदा कसरत वरती नेण्याची. आता ही दुसरी गौरी बसते. जवळ किती घ्यायची फक्त बघा, पुढे मागे जवळ. याच्यावरती गेलाय. दोन्ही गौरी विराजमान झालेल्या आहेत. तिच्यात जास्त लागते. थोडीशी गॅप हवी शकते. खूप सुंदर. आता दोन्ही एकदम किती छान सुंदर अशा झालेल्याच बसून. त्याचं कसं माहिती आहे गोंधळचा हो हे आरती राहिली आहे ना. अंकल येते हा. बाळा बोलते, ते बोलत होते ओल्याने येणार, पण बाळा बोलतोय की ट्रेन नाही आहे विदाउट तिकीट. बॅक कॅमेरा करून दाखव गौरी. नाही आता काय लावतो रे, काका ब्लॉग करतो. आता लावतो आहे काय, मागणार आता हे करतो. आमच्या घरातल्या 2 गौरी उभी केलेल्या आहेत. खूप सुंदर असे गौरी उभे केले आहेत. दोघांचे शिंदे मंडळ आपले आभारी आहेत. हे करायची का पूजा? आणि आमच्या आऊसाहेब नैवेद्याच्या तयारीमध्ये आहेत. तो पण लवकर रेडी होणार आहे. आणि आमचे बाळगोपाळ मोदकांच्या तयारीमध्ये आहेत. कधी मोदक रेडी होतात आणि कधी आम्ही खातोय. थँक्यू सो मच सगळ्यांनी पाहिल्याबद्दल आणि चांगले कमेंट्स करा. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आम्ही पुन्हा बनवत राहू.